कार्यासाठी वापरून घेण्याची वेळ आली। मोह, तू तर तुझं मोहजाळ वापरून गावकऱ्यांना तुझ्या अंमलाखाली आणणार नव्हतीस ना? ते मी करणार नाहीच आहे, कारण मागच्या वेळी त्या तुळजाने माझं मोहजाळ अप्रत्यक्षपणे खंडित केलं होतं। त्यामुळे यावेळी मी गाफील राहणार नाही। यावेळी गावकरी माझ्याकडे मोहित होणार नाही हे माहिती आहे मला। उलट मी त्यांच्याच मनात मोह निर्माण करणार आहे, तोही वेगळ्याच गोष्टीचा। एक असा मोह जो त्यांना स्वस्थ बसू देणार नाही, एक असा मोह ज्यामुळे ते एकमेकांचा जीव घ्यायला सुद्धा तयार होतील। मूर्ख, तुझ्या आधी त्या माया पक्षाने सुद्धा हाच मूर्खपणा केला होता। या महत्वाच्या कार्यात, या अत्यंत कठीण कार्यात एक चूक सुद्धा आपल्याला होऊ शकते। पण आपण वाट पाहत असणार, आपण चिंतेत असणार, म्हणून आम्ही अरे, तुला कळत नाहीये, तू आमची चिंता शतपटीनं वाढवली आहेस। आता तात्काळ जा, मोहला तिच्या कार्यात सहाय्य कर आणि तुळजाला इथे माझ्या पायाशी आण जा। होय असुर नरेश। ऐक, हे कार्य यशस्वी करून जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा तुमची कुठलीही एक इच्छा, कुठलीही, आम्ही पूर्ण करू, हे आमचं वचन आहे तुला। होय असुर नरेश, निघतो। पण षड्रिपूंना ज्यांनी अंकित केलं होतं अशा दिती मातेंना भेटून त्यांचं दर्शन घेऊन, त्यांचा आशीर्वाद घेऊन मग निघतो। असुर नरेश, कधी कधी आपलं वागणं आम्हाला कळतच नाही। त्याची कोणतीही इच्छा पूर्ण करण्याचं आपण त्याला वचन देऊन टाकलं। उद्या जर का त्यांनी काही भलतं सलतं आपल्याकडे मागितलं तर? दिलेलं प्रत्येक वचन पूर्ण करणं हे एका सम्राटाचं कर्तव्य आहे, हे आम्ही जाणतो असुर सम्राज्ञी। पण ते वचन पूर्ण करताना प्रसंगानुरूप आपल्याच हिताचा निर्णय कसा घ्यायचा हेही आम्हाला कळतं। असुर नरेशांच्या या बोलण्याचा नेमका अर्थ काय होता? म्हणजे त्यांनी आम्हाला दिलेल्या वचनांबद्दलही ते असाच विचार करत असतील का? आता आमच्या मनातही अशीच शंका यायला लागली। नाही नाही, आम्हाला शांत बसून चालणार नाही। काहीही झालं तरी ती तुळजा जिवंत इथे येता कामा नाही। काय जनक बाबा? धनाजी मालक, आज सकाळी कसे काय आले? तेल पाहिजे होतं का? पण ते क्षमा करा, घाना आज बंद आहे। जनक बाबा, आज आम्ही काही घ्यायला नाही, द्यायला आलोय। द्यायला? काय मला समजलं नाही। तुमच्यासारखी सज्जन व्यक्ती, पण त्याच्यावर नाही ते आरोप झाले, लय काय ऐकून घ्यावं लागलं तुम्हाला। आता जे झालं ते झालं, पण म्हणलं माझ्याकडून खूप मोठी चूक झाली देवी।
मला माफ कर देवी. मी आयुष्यभर तुझी ऋणी राहील. आम्ही तुम्हा दोघींना आणखी एक संधी देतो, परंतु ह्यानंतर मात्र आमच्या विरोधात तुम्ही कोणालाही मदत केली तर आम्ही तुमचं अस्तित्व कायमचं नष्ट करून टाकू. आम्ही अशी चूक पुन्हा कधीच करणार नाही देवी. देवी, तुमच्या सेवेत रुजू होण्याच्या आधी मला 2 गोष्टी करायच्या आहेत. कोणत्या? सुंदराला मी असं वचन दिलं होतं की तिच्या पतीला मी परत आणण्यासाठी मदत करेन. ते वचन मला पूर्ण करायचे देवी. तू सन्मार्गावर वाटचाल करायला सुरुवात केलीये, ह्याचंच हे लक्षण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दिती मातेने दिलेला सालीम कान मंत्र यश निश्चित देणार, यश मिळणार. मोह मोह तू जगदंबाला आणला आहेस का? नाही. का? क्रोध. आता मी या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेले. जगदंबामध्ये सामावलेल्या तुळजाचं मला दर्शन झालं. तू काय बोलतेस? मला काही कळत नाहीये. मी साक्षात मोह असून सुद्धा आता मी सर्व मोहमायांच्या पलीकडे गेले. क्रोध, तू सुद्धा हे सगळं काही सोडून दे आणि आई तुळजाभवानीला शरण जा. हे तू बोलतेस मोह? तिनं तुझ्यावर काय जादूटोणा केलाय? जादू नाही क्रोध, कृपा. कृपा केली तिनं माझ्यावर. मी जे करायला आले होते ते सर्व काही सोडून आता मी तिच्या सेवेत रुजू झाली. तिनं तुला हरवून अंकित केलेलं आहे का मोह? तिनं तुला दास बनवला आहे का? दास नाही क्रोध, तिने मला मुक्त केलंय. पण मोह, आपण जगदंबाला पकडून असुर नरेशांसमोर आणणार होतो. त्यानंतर आपण दोघं एकत्र राहणार होतो. तुळजानं जर हे सगळं बिघडवलं असेल तर मी तिला सोडणार नाही. क्रोध, मी तुलाही हे सुचवेन की तुझा हा क्रोध सोड आणि आई तुळजाभवानीला शरण जा. आपली भेट आता तिथेच होईल. मोह, 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 या! आ! आ! मोह! तुळजा! तू माझ्या आयुष्यातलं एकमेव सुख हिरावून घेतला आहेस. मी तुला सोडणार नाही. मोहमुळे माझ्या क्रोधावर माझं नियंत्रण होतं, पण आता माझ्या क्रोधाची आग तुला सहन करावी लागणार आहे. तुळजा! क्रोधाचा संतापाची क्रोधाने भस्म होईल. जा! आओ, हे धरा. ए जपून ग पोरी, लांब राहा. शिंग मारल बिरल. आणि तुम्ही पण काय करता हो? त्यांनी दिला आणि तुम्ही ठेवून घेतला वय बैल. असे फुकट कोणाचे उपकार घेऊ नये. अगं मी नाही म्हणलं नसेल असं वाटतं वय तुला. मी समजावलं त्यांना की आम्ही याला ठेवून घेऊ शकत नाही. ते म्हणले जमेल तशी हळूहळू परतफेड करा. आता मोल तसं लईच आहे, पण हळूहळू करून परतफेड करू. अहो पण एवढं मोठं मोल फेडायचं म्हणजे कसं जमायचं आपल्याला? अगं जमल हळूहळू. आणि धनाजीराव लई चांगला माणूस आहे. ते काय आपल्याला या गोष्टीवरून त्रास देणार नाही. बोलणं झालंय ना तुमचं? मग ठीक आहे. हा बाबा हा बैल आणला ठीक आहे, पण त्याच्या बैल कशाला आणला? त्याला इथे ठेवून घावायला लागेल का? जगदंबा, अगं तसं नाही जगदंबा. बैलांच्या बाबतीत त्यांना लई माहिती आहे हे कळलं होतं मला, म्हणून बोलवून घेतलं. हा मग ठीक आहे. अगदी बदला बैल माणसाला आणलाय तू.
का? पुरे झाला हा आगाऊपणा. काय पण बोलत असतेस तू. ते आपले गरीब आहेत, काही बोलत नाहीत म्हणून काय पण बोलायचं वय. तुम्ही बी तिला जरा वरडत जावा. तू धर बरे. जा दादा, चला आपण बैलाला तिकडे बांधू. चल. देवी, तुम्ही कोण आहात हे कळलंय बरं का मला. आणि म्हणूनच सगळ्यांसमोर असं आपल्या दोघांचंही बिंग फुटेल असं काही बोलू नका. पण तुमची अशी गंमत केली ना की मला फार मजा येते. काय करू? देवी, त्या बालरूपात आल्यापासून तुम्ही फार खटाळ झाला आहात बरं का. सांभाळून घेत राहा म्हणजे झालं. तथास्तु. नाही नाही, हे अशक्य आहे. मोह पराभूत झाली. तुळजाने तिला अंकित केलं. हे कसं शक्य आहे?